सिद्धिविनायक रबाळे यांनी नाणेफेक जिंकून या ठिकाणी फलंदाजी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजी करतायत विराज मडवी आणि दिशांत मडवी. जयसिंगचा पहिला चेंडू ऑफच्या दिशेने तडकावलेला आहे. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण, फक्त एक धाव. खरंच दोन्ही अशा तुल्यबळ संघामध्ये सामना रंगलेला हा सामना. पहिल्या षटकातला हा दुसरा चेंडू आणि उत्कृष्ट असा षटकार मारलेला आहे तो बॅट्समन निशांत मडवी यांनी. सामन्यातील हा दुसरा चेंडू आणि अतिशय उत्सुंग असा षटकार ऑफच्या दिशेने मारलेला आहे. दुसऱ्या चेंडूवर षटकार आणि संघाची धावसंख्या वाढतीये 7. संघाची धावसंख्या होते 7. पहिलं षटक चालू आणि दुसऱ्याच चेंडूवरती अतिशय नेत्रदीपक आणि डोळ्याची पारणे फेडणारा असा उत्तुंग षटकार मारलाय तो निशांत याने. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू टाकण्यास बॉलर सज्ज. शॉर्ट अकूट टप्प्याचा हा बॉल खूप चांगलं असं क्षेत्ररक्षण. तीन चेंडू 7 धावा. क्रिकेट म्हणजे जीवन राजा हुकला तो संपला. सुनील गावस्कर यांचं खूप सुंदर असं गाजलेलं गाणं होतं क्रिकेटवरती. आणि क्रिकेट म्हटलं की आपल्या भारतीयांचा खूप आनंदी क्षण जे आपल्या भारतीयांच्या वाट्याला येतात. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन येतोय तो मारायचा प्रयत्न केला आणि निर्धाव चेंडू, खूप सुंदर असा चेंडू. एक धाव भेटली, एक धाव. पाठीमागे डिक्लेअर धाव असल्यामुळे ती एक धाव. उत्कर्ष दिवा संघाच्या खात्यामध्ये एक धाव पडली. संघाची धावसंख्या होते 8. पहिलं षटक चालू आहे. अतिशय सुंदर असा फटकावलेला चेंडू आणि हा षटकार अतिशय सुंदर असा. ह्या पहिल्याच षटकामध्ये 2 षटकारांचे आतषबाजी या ठिकाणी फलंदाजाने केले आणि निशांत याच्या बॅटमधून निघालेला अप्रतिम असा फटका, सीमारेषेच्या बाहेर चेंडू, षटकार. धावसंख्या वाढते संघाची धावसंख्या होते 14. शेवटचा पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू पाहूया. निशांत परत षटकार मारतोय की आणि मारायचा आणि त्रिफळावाद. पुन्हा षटकार मारायच्या नादामध्ये फलंदाज चित झालाय. एक षटक 14 धावा आणि 1 विकेट. खूप अप्रतिम असा चेंडू या ठिकाणी टाकण्यात आला गोलंदाजाकडून आणि चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर जातो की काय असं वाटत असतानाच फलंदाज त्रिफळाचीत झाला. परंतु अतिशय सुंदर असे 2 षटकार फलंदाजाने लावले आणि इथे असलेल्या सर्व क्रिकेट रसिकांना आनंद दिला. त्याबद्दल मी त्यांच्या फलंदाजीचं कौतुक करतो. 1 विकेट, 14 धावा, 1 षटक. गोलंदाजी करतोय सागर.
दरम्यानच्या काळामध्ये आपल्या CBD मध्ये समाजसेवक असणारे कुदळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. क्रीडा रसिकांना आणि क्रिकेट खेळाडूंना बळ देण्यासाठी कुदळे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. दरम्यान सागर आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. तो सागर आणि फलंदाजी करतोय. विराज सागरचा पहिला चेंडू सामना करतोय. विराज मारायचा प्रयत्न केला आणि निर्धाव चेंडू दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू हा निर्धाव चेंडू गेलाय. अतिशय सुंदर असा सागरने या ठिकाणी आपली गोलंदाजीची चुणूक या ठिकाणी दाखवलेली आहे. पहिलं षटक संपलंय. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय सागर. अतिशय सुंदर असा हवेत मारलेला फटका. पाहूया चौकार जातोय की षटकार की नाही. चौकारही नाही आणि षटकारही नाही. फलंदाज बाद. 2 विकेट. 2 फलंदाज कॅच करून घेतलाय. प्रकाश राठोड याने अतिशय सुंदर असा झेल या ठिकाणी टिपलेला आहे आणि आपल्या संघाला यश मिळवून दिले. दुसरं यश. दुसरं षटक चालू. 2 बाद 14 धावा. आणि फलंदाज आलाय रवी. सामना करणार आहे सागरचं पहिलं चेंडू निर्धाव होता. दुसऱ्या चेंडूवरती विकेट होती. थोडासा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. पाहूया सागर रवी तो दबाव फेकून देतोय का. सागर तयार आहे आपल्या षटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी आणि दबाव फेकून देण्यासाठी तयार आहे रवी. पाहूया सागरचं हे तिसरा चेंडू आहे. पहिलं निर्धाव चेंडू होता. दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळालेली आहे सागरला. आणि आता सागरचा सामना करण्यासाठी रवी सज्ज होतोय. अतिशय सुंदर असं वातावरण आहे. वातावरणामध्ये गारवा आणि त्यावरती सुंदर असं ऊन आहे. त्यामुळे खूप वातावरण अगदी आल्हाददायक वातावरणामध्ये सागर आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय. सागर सामना करतोय रवीने तटावलेला चेंडू आहे. पाहूया अतिशय थोडस डिक्लेअर धावा असतील मला वाटतं त्या ठिकाणी. 1 धाव त्या ठिकाणी डिक्लेअर आहे. चेंडू स्विंग झाला. फलंदाजाने अफलातून फटका मारला. गोलंदाज चेंडू स्विंग करत असतात परंतु फलंदाजाने फटका मारून चेंडू स्विंग केला. परंतु त्या ठिकाणी डिक्लेअर धाव असल्यामुळे 1 धाव संघाला मिळते. संघाची धावसंख्या होते 15. सागर अतिशय उत्कृष्ट असं षटक. पहिल्या षटकामध्ये 2 खणखणीत षटकार मारले होते परंतु हे अतिशय सुंदर 1 विकेट. आणि आता चौथा चेंडू घेऊन येतोय सागरचा सामना करतोय. अतिशय सुंदर असा फटका मारलेला आहे. पाहूया चौकार जातो की आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि 2 धावावरती समाधान मानावं लागतंय. सुंदर असा फटका होता आणि बिटवीन द विकेट त्या दोघांमधली ताळमेळ रनिंग जी होती ती अतिशय सुंदर होती. धावसंख्या वाढते. ती संघाची 17 धावसंख्या होत आहेत. पुढील चेंडू घेऊन येतात सागर. त्यांच्या षटकातील 5वा चेंडू आणि सुंदर असा मारलेला फटका. त्यांनी 6 धावेसाठी मारलेला षटकार. लेग साईडच्या दिशेने अतिशय अफलातून असा फटका मारला आणि तो फटका सीधा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. या सामन्यामधील हा तिसरा खणखणीत आणि दणदणीत असा षटकार होता आणि संघाची धावसंख्या वाढली. संघाची धावसंख्या झाली 23. खूप सुंदर असा अतिशय आत्तापर्यंत जे सागरने चेंडू टाकले होते ते खूप सुंदर चेंडू होते परंतु थोडासा दबाव जो संघावरती आला होता तो दबाव फेकून दिला. षटकार मारलाय आणि हा 5वा चेंडू. सागर 5वा चेंडू. सामना करतोय रवी. पुन्हा एकदा रवीने फटकावलेला चेंडू. पाहूया हवेत चेंडू आहे. पाहूया अतिशय आणि मला वाटतं हा षटकार असेल. षटकार. सलग दुसरा षटकार मारलेला आहे.
2 ओव्हर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29 धावसंख्या झालेली आहे. रवीने अतिशय खणखणीत आणि दणदणीत असे 2 षटकार मारलेले आहेत आणि त्याच्या संघावरती जो दबाव होता तो दबाव झुगारून अगदी मुक्त अशी छान सुंदर फलंदाजी या ठिकाणी केली. सागरने 4 चेंडू खूप चांगले टाकले, परंतु 2 चेंडूचा रवीने अतिशय सुंदर असा समाचार घेतला आणि सरळ सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडले. नितीन आपल्या संघासाठी 3रं षटक घेऊन येतोय. 3ऱ्या षटकातील पहिला चेंडू, अतिशय खणखणीत तटावलेला चेंडू पाहूया आणि षटकार. पहिल्याच चेंडूवरती संग्रामने नितीनचं षटकार मानून स्वागत केलेलं आहे. सलग 3 चेंडूवरती पहिल्या 2 चेंडूवरती रवीने 2 षटकार मारलेत आणि आता संग्रामने हा 3ऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती षटकार मारलाय. संघासाठी लगातार 3 षटकार आलेले आहेत. धावसंख्या झाली संघाची 35. बॉलर रवी 3. नितीनच्या पहिल्याच चेंडूवरती खणखणीत आणि दणदणीत षटकार मारून संग्रामने त्याचं स्वागत केलंय आणि आपल्या संघाची धावसंख्या पोहोचवली आहे ती 35. हा सामना 4 षटकांचा राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. दुसरा चेंडू सामना करतोय तो नितीनने अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडू, नक्कीच 1 धाव वाचवली नितीनने आपल्या संघासाठी. स्ट्रेट खेळला होता संग्रामने चेंडू, 1 धाव नक्कीच मिळाली असती, परंतु अफलातून जॉन्टी रोड सारखी फिल्डिंग केली नितीनने. दुसरा चेंडू सामना करतोय संग्रामने अतिशय सुंदर ऑफच्या दिशेने मारलेला फटका पाहूया आणि हा चौकार. ऑफच्या दिशेने अतिशय सुंदर असा तटावलेला चेंडू आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्यावरती संघाची धावसंख्या होते 39. 4थं षटक चालू आहे. सामना 4 षटकांचा राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. चौथा चेंडू सामना करतोय संग्राम. अतिशय पुन्हा एकदा त्याच ठिकाणी मारलेला चेंडू आणि हा षटकार. अतिशय सुंदर खणखणीत आणि दणदणीत असा षटकार मारलेला आहे आणि धावसंख्या झाली संघाची 45. संग्रामच्या बॅटमधून निघालेला अफलातून षटकार. इथे बसलेल्या सर्व प्रेक्षकांच्या डोळ्यांची पारणं फेडणारा अतिशय सुंदर असा नेत्रदीपक बहारदार षटकार या ठिकाणी संग्रामने लावलेला आहे आणि संघाची धावसंख्या झाली ती 45. खरं तर आपल्या CBD मध्ये खूप शांत आणि सुंदर असं वातावरणामध्ये हा सामना या ठिकाणी होतोय आणि अनेक क्रिकेट रसिक मंडळी या क्रिकेटचा आस्वाद घेत आहेत. पुन्हा एकदा स्ट्रेट मारलेला फटका आणि मला वाटतं चौकार. थोडस महागडं षटक म्हणावं लागेल संग्रामचं. सबकी जान इजाज खान यांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं मी त्यांचं आयोजकांच्या वतीनं मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो, कारण की मी फक्त प्रशांत स्टार मित्र मंडळाच्या स्टेजवरतीच अँकरिंग करतो, त्याच्यामुळे मला मंडळाचं म्हणायची सवय लागलेली आहे. दिलगिरी व्यक्त करतो आणि इजाज साहेबांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो. पाच चेंडू थोडस महागडं षटक पडलेलं आहे. या षटकामध्ये मला वाटतं 2 चौकार आणि 1 षटकार गेलाय. अतिशय सुंदर मारलेला मला वाटतं नक्कीच षटकार बहारदार. मला वाटतं प्रेक्षकांमधून टाळ्यांची कडकडाट झाली पाहिजे. अतिशय सुंदर. सर्व इथे उपस्थित असणाऱ्या सर्व क्रिकेट रसिकांना मी विनंती करतो की षटकार चौकारांशी ज्यावेळेस आतषबाजी होते त्यावेळेस तुमच्या टाळ्या ह्या वाजल्याच पाहिजे. 55. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय 55.
शुभम चौथं आणि अंतिम षटक. सामना करतोय तो संग्राम. रवी. शुभमचा पहिला चेंडू. संग्रामने अतिशय सुंदर असा ताटवलेला चेंडू आणि चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. इजाज साहेबांचं स्वागत षटकार करून या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. त्यामुळे इजाज साहेबांना विनंती आहे की त्यांनी जरूर जोरदार टाळ्या वाजवायच्या फलंदाजासाठी. खूप छान. रवी याचं पहिलाच षटक होतं, पहिला चेंडू होता आणि त्या पहिल्याच चेंडूचा समाचार रवीने घेतलेला आहे. षटकार मारून स्वागत केलेलं आहे. दुसरा चेंडू. सामना करतोय रवी. अतिशय सुंदर असा ऑफच्या दिशेने आणि अतिशय फलंदाज बाद. अति हवेत चेंडू होता. खूप छान असा फटका होता, परंतु तितकीच ताकदीची त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतं. फलंदाज बाद. आउट कोण झालं? मयुरेश येतोय नवीन फलंदाज. रवी अतिशय सुंदर असे फटके मारले. टाळ्या वाजवा रवीसाठी. खूप छान त्याने हे केलेलं आहे. खूप छान बॅटिंग केली रवीने आणि आपल्या सुंदर असं क्रिकेटचं प्रदर्शन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. मयुरेश. सामना करतोय नितीनचा. केतन उंडे यांना विनंती आहे की स्टेजवरती यायचंय. सन्माननीय या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय प्रशांतदादा तडाखे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. थोडासा हवेत चेंडू आणि पाहूया फलंदाज बाद. सलग दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद होतोय. चेंडू मारला परंतु चेंडू हवेत होता आणि अतिशय सुंदररित्या या ठिकाणी दरम्यानच्या काळामध्ये या सुंदर क्रिकेटचं ज्यांनी आयोजन केलं ते सन्माननीय प्रशांतजी तडाखे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही मी सहर्ष आयोजक आणि सर्व क्रिकेट रसिकांच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करतो. अतिशय रंगतदार आणि बहारदार क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि तितक्याच अफलातून या ठिकाणी षटकार आणि चौकारांची बरसात आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि अप्रतिम फलंदाजीचं दर्शन या ठिकाणी आम्हा सर्वांना हे खेळाडू देत आहेत. आणि या सामन्यामध्ये पंच म्हणून काम करत आहेत ऋषिकेश आणि रिषभ. पंचांचा निर्णय अंतिम राहील. शेवटचं षटक आहे. 3 चेंडू झालेले आहेत. शेवटच्या षटकातील 3 चेंडू. चौथा चेंडू. अतिशय सुंदर कट करायचा प्रयत्न केलेला आहे आणि थोडस दोघांच्या मध्ये थोडस गचाळ असं क्षेत्ररक्षण. विकेट घेण्याची जी संधी होती, रनआउट करण्याची जी संधी होती ती गमावली आहे आणि संघाची धावसंख्या वाढली. संघाची धावसंख्या होती ती 62. 2 चेंडू बाकी आहेत. 62. अतिशय सुंदर असं चेंडू टाकला होता. फटकावण्याच्या नाद्यामध्ये चेंडू कट झाला आणि रनआउट करण्याची जी संधी होती ती गमावली आणि त्याचा फायदा म्हणजे संघाला 1 धाव मिळाली. दरम्यान पुढचा चेंडू अतिशय सुंदर रीतीने फटकावलेला, ऑफच्या दिशेने फटकावलेला चेंडू आणि थोडंसं गचाळ असं क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सीधा चौकार. संग्रामच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत आणि दणदणीत असा चौकार आणि शेवटचा चेंडू बाकी आहे. पाहूया ह्या चेंडूवरती चौकार जातोय की षटकार जातोय की विकेट. सहासष्ट 66 रन. शेवटचा चेंडू. सामन्यातील हा शेवटचा चेंडू. पाहूया. अतिशय सुंदर पद्धतीने मांडलेला चेंडू आणि निर्धाव चेंडू. उत्कर्ष दिवा संघाचा जो स्कोर आहे तो 66 झालाय आणि समोरच्या टीम सिद्धिविनायक रबाळे यांना जिंकण्यासाठी 67 रन करायच्या. 67 धावा. 4 षटकाचा सामना राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि दरम्यानच्या पुढचं समालोचन करण्यासाठी मी सन्माननीय विनोदजी आहेत त्यांना विनंती करतो.
या ठिकाणी जी लहान चिमुरडी मुलं उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती व्यासपीठावरती यायचंय. नाव काय आहेत त्यांची? विहान बिस्कुट. विहान आणि त्यांचे जे सहकारी असतील लहान मुलं जे आहेत त्यांनी स्टेजवरती यायचंय. 67 धावांचं आव्हान. पहिल्या राऊंड मधला हा शेवटचा सामना आहे. यानंतर गावदेवी 11 आणि वाशी इंडियन धारावे यांचा अतिशय अटीतटीचा गावदेवी 11 गोटवली यांचा सामना होणार आहे. अतिशय अटीतटीचा आणि दोन्ही संघ तोलामोलाचे संघ आहेत. आपल्या नवी मुंबईमध्ये नावाजलेले संघ आहेत. त्यामुळे सर्व क्रिकेट रसिकांना मी विनंती करतो की कुठेही जाऊ नका. आज दिवसभर या सुनील गावस्कर मैदानावरती तुमच्यासाठी सुंदर क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं आहे. नक्कीच तुम्ही या क्रिकेटचा आनंद घ्या. आणि सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की खेळाडूंना त्यांच्या सुंदर फटक्यावरती गोलंदाजाने जर विकेट घेतली तर त्या विकेटवरती क्षेत्ररक्षण चांगलं केलं तर त्या क्षेत्ररक्षणासाठी जरूर जरूर आपली दाद द्या. टाळ्यांच्या कडकडात त्यांचं अभिनंदन करत जा आणि त्यांना बळ देत जा. स्ट्राईकला गोपी आणि सागरला, नॉन स्ट्रायकर लाईनला आहे सागर आणि स्ट्राईकला आहे गोपी. त्यांच्या समोर लक्ष आहे 67 धावांचं लक्ष आहे आणि ते लक्ष 4 षटकामध्ये त्यांना पूर्ण करायचं. चला उत्कर्ष दिवाकडून पहिलं षटक घेऊन येत आहेत ते संग्राम. उत्कर्ष दिवाकडून पहिलं षटक, पहिला चेंडू घेऊन येतोय संग्राम आणि सामना करतोय तो. अतिशय सुंदर असा ऑफच्या दिशेने मारलेला फटका आणि थोडस अतिशय छान असं क्षेत्ररक्षण, नक्कीच चौकार वाचवला. 1 धाव मिळते ती गोपी याला. गोपीने आपल्या संघाचं खातं उघडलेलं आहे. संग्रामच्या पहिल्याच चेंडूवरती अतिशय सुंदर फटका मारला, परंतु तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. काय नाव आहे त्या क्षेत्ररक्षण? दीपेश याने खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं. दीपेशसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कारण त्यांनी चौकार वाचवला आपल्या संघासाठी. दरम्यान दुसरा चेंडू अतिशय सुंदर असा ऑफच्या दिशेने फटकावलेला चेंडू पाहूया आणि हा षटकार मारलेला आहे. खूप सुंदर असा फटका होता. सागरच्या बॅटमधून निघालेला खणखणीत दणदणीत असा षटकार, आपल्या संघासाठी पहिला षटकार. संघाची धावसंख्या 2 चेंडू 7 धावा. संग्रामचा तिसरा चेंडू, सामना करतो अतिशय कट मारले आणि मला वाटतं डिक्लेअर धाव आहे त्या ठिकाणी. 1 धाव डिक्लेअर आहे. 3 चेंडू 8 धावा.
सामना करतोय संग्रामचा. 67 धावांचं लक्ष आहे. चौथा चेंडू. सामना करतोय सागर. संग्रामचा हा चौथा चेंडू आहे. सामना करतोय सागर. संग्रामचा अतिशय सुंदर असा ऑफच्या दिशेने मारलेला फटका आणि षटकार. खणखणीत आणि दणदणीत असा हा दुसरा षटकार आहे सागरच्या चेंडूमधून निघालेला. धावसंख्या वाढते संघाची धावसंख्या होते 14. पहिलं षटक 4 चेंडू झालेले आहेत आणि 14 धावा. खूप सुंदर अशी फलंदाजीचं दर्शन या ठिकाणी क्रिकेट रसिकांना पाहायला मिळतंय. संग्राम आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय. सामना करतोय सागर. सागरने मारला अतिशय सुंदर मारलेला फटका, परंतु मला वाटतं त्या ठिकाणी डिक्लेअर असावं. डिक्लेअर आहे. 1 धाव डिक्लेअर आहे. खूप सुंदर असा फटका होता, परंतु त्या ठिकाणी 1 धाव डिक्लेअर आहे. 5 चेंडू आणि 15 धावा. नवीन बॉल. आला चेंडू आला. बहारदार आणि रंगतदार क्रिकेट सामन्यांची या ठिकाणी आतषबाजी होत आहे. षटकार चौकारांची बरसात होत आहे आणि क्रिकेट रसिकांना या ठिकाणी जो क्रिकेटचा आनंद आहे. संग्राम आपलं अतिशय सुंदर मारलेला फटका पाहूया. चौकार जातो की षटकार, आणि हा षटकार सागरच्या चेंडूमधून निघालेला खणखणीत दणदणीत असा हा षटकार. त्याने संघाची धावसंख्या पोहोचवली ती 21 वरती. पहिलं षटक 21 धावा. जिंकण्यासाठी 67 धावांचं लक्ष आहे. 67 धावांचं लक्ष आहे आणि अजून 3 षटकं बाकी आहेत. कुठलाही फलंदाज बाद नाही. पहिलं षटक 21 धावा. दुसरं षटक घेऊन येतोय तो राहुल. सामना करतोय तो गोपी. राहुल कडून त्यांच्या संघाला खूप अपेक्षा आहे, कारण की पहिल्याच षटकामध्ये 21 धावा. 18 बॉलमध्ये 46 धावांचं लक्ष आहे. राहुल आपलं दुसरं षटक संघासाठी घेऊन येतोय. पहिल्या षटकामध्ये सागरच्या पहिल्या षटकामध्ये संग्रामच्या पहिल्या षटकामध्ये 21 धावा मिळालेल्या आहेत. अतिशय सुंदर असे षटकार राहुल आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाचं दुसरं षटक, त्यातला पहिला चेंडू. सामना करतोय सागर, नाही गोपी. अतिशय सुंदर वॉपच्या दिशेने मारलेला फटका. थोडंसं गचाळ आता क्षेत्ररक्षण, आणि या गचाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा होतोय तो उत्कर्ष दिवा. धावसंख्या गेली ती 25. राहुलच्या पहिल्याच चेंडूवरती अतिशय सुंदर असा खणखणीत चौकार मारला आणि चौकार मारून राहुलचं स्वागत केलं. राहुलवरती थोडा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय फलंदाज गोपी याने. राहुलचा दुसरा चेंडू. सामना करतोय गोपी. अतिशय सुंदर असा चेंडू यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला. अतिशय सुंदर सक्सेसफुली यॉर्कर टाकला राहुलने. खूप छान असा. जर संघाला विजयापर्यंत घेऊन जायचं असेल तर या 4 विकेटच्या षटकामध्ये फलंदाजावरती खूप मोठी जबाबदारी आहे आणि तितकीच जबाबदारी गोलंदाजावरती पण आहे. आणि क्षेत्ररक्षण जर एक धाव जर तुम्ही क्षेत्ररक्षण नीट केलं तर नक्की 4 धाव वाचू शकले असते. राहुल याचा तिसरा चेंडू. सामना करतोय गोपी. गोपीने पुन्हा एकदा तटावलेला चेंडू आणि अतिशय सुंदर बहारदार फटका. लेग साईडच्या दिशेने मारलेला षटकार. राहुलच्या तिसरा चेंडू होता. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू निर्धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती षटकार. 11 धावा 3 चेंडूमध्ये कुटलेल्या आहेत गोपीने.
31 धावा झालेल्या आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा. पहिला चौकार, एक निर्धाव आणि आता हा षटकार. गोपीच्या बॅटमधून निघालेला अतिशय सुंदर बहारदार असा फटका. राहुल आपल्या संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय. चौथा चेंडू टाकतोय, सामना करतोय तो गोपी. पाहूया गोपी आपल्या संघासाठी काय करतोय. गोपीने मारायचा प्रयत्न केलेला अतिशय सुंदर असा चेंडू आणि पंचांचा इशारा वाईड बॉल. वाईड. धाव संख्या तर वाढलीच, परंतु एक चेंडू आणखीन खेळण्यासाठी मिळाला. बत्तीस धावा झालेल्या आहेत. राहुलचा पुढचा चेंडू, सामना करतोय गोपी. अतिशय सुंदर असा चेंडू आहे, अतिशय सुंदर यॉर्कर. खूप सुंदर चेंडू टाकला, निर्धाव चेंडू. आपल्या संघाला जर जिंकवायचं असेल तर अशी गोलंदाजी राहुल आणि त्याच्या सहकाऱ्यांना करावे लागेल. फलंदाजाला बीट केलंय. अतिशय चौकार षटकारांची आतषबाजी अगोदर झाली आणि आता राहुलचं खूप सुंदर अशी गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय आणि अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. वाईड चेंडू, सॉरी या ठिकाणी दिसत नसल्यामुळे वाईड चेंडू टाकलाय राहुलने. चार चेंडू झालेले आहेत, त्यामध्ये 2 वाईड चेंडू टाकलेत राहुल. राहुलचा 5वा चेंडू, सामना करतोय गोपी. अतिशय सुंदर असा चेंडू. वा वा वा, सुंदर अशी बॉलिंग. राहुलला गोपीला पूर्णपणे बीट केले, जखडून ठेवलंय. जर 67चं लक्ष गाठायचं असेल तर चौकार आणि षटकारांची आतिषबाजी केल्याशिवाय पर्याय नाही. परंतु तितकंच डोळ्याची पारणं फेडणारे जे गोलंदाजी करतोय, आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन जायची जबाबदारी राहुलवरती आहे. त्यामुळे राहुल अतिशय अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी करतोय. अतिशय सुंदर असे 2 यॉर्कर या ठिकाणी टाकले आणि फलंदाजाला चित केलंय. शेवटचा चेंडू राहुल याच्या षटकातील, सामना करतोय गोपी. समोर येऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर. राहुलने खूप छान फलंदाजी केली, गोलंदाजी केली. राहुलच्या या चांगल्या विकेटसाठी नक्कीच क्षेत्ररक्षकाकडून टाळ्यांचा प्रतिसाद यायला हवा. 33, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33, 12 बॉल 34 झाले. 12 बॉल 34 रन. .33 स्कोर झालेला आहे. 12 मध्ये 34 धावांची गरज आहे. गोपी आणि सागर एकही विकेट गेलेली जरी नसली तरी रन जे येत होते त्यांचे कुठेतरी येण्याचा जो प्रभाव होता तो कमी झालेला आहे. राहुलने अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे. 4 षटकाच्या सामन्यामध्ये निर्धाव चेंडू जाणं म्हणजे खूप चांगलं आहे. चांगल्या गोलंदाजीची ती एक पोहोचपावती आहे. 4 चेंडू राहुलने निर्धाव टाकलेले आहेत. खूप छान गोलंदाजी केली आणि अफलातून यॉर्कर या ठिकाणी राहुलच्या यॉर्कर वरती गोपी. सागर सामना करतोय तो मोनिशचा सामना करतोय सागर. 3रं षटक अतिशय सुंदर आणि कट झाला चेंडू आणि फिक्स. 34 धावा झाल्यात संघाच्या. होने दो ना, और एक ओव्हर चालू आहे ना. मोनिश सामना करतोय सागर. मोनिशचा 2रा चेंडू, आता फुटबॉलाचा चेंडू मारायचा प्रयत्न केला. हवेत चेंडू आणि फलंदाज बाद. पहिलं यश मिळतंय ते उत्कर्ष दिवा आणि जखडून ठेवलंय फलंदाजाला. पहिल्या ओव्हरमध्ये जे षटकार चौकारांची जी आतषबाजी होती त्यानंतर राहुलने 2रं षटक टाकलं. राहुलच्या 2 चेंडूवरती फटके मारले, परंतु 4 चेंडू निर्धाव टाकले राहुलने. आणि आता मोनिशच्या या 2ऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद झालेला आहे.
प्रकाश राठोड पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. प्रकाश राठोडवरती खूप दबाव आहे, कारण की मला वाटतं 10 चेंडू आणि उरलेत या सामन्याचे 10 चेंडू आणि विजयाचं लक्ष जवळजवळ 32 ते किती लागतात विजय जिंकण्यासाठी. 10 बॉल 33 धावांचं लक्ष आहे. थोडंसं कठीण, परंतु क्रिकेट म्हणतात ना, शेवटच्या चेंडूपर्यंत अनिश्चिततेचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत विजय कोणा, क्रिकेटमध्ये कोण जिंकेल कोण हारेल हे कुणीच सांगू शकत नाही. धारावे आणि गोटिवली नाणेफेकीसाठी समोर या. धारावे संघाचे कप्तान आणि गोटिवली संघाचे कप्तान नाणेफेकीसाठी समोर या. मोनीचा सामना करतोय गोपी. अतिशय सुंदर असा फटकावलेला चेंडू आणि तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण. तुम्हाला जर विजय खेचून आणायचा असेल तर 1 आणि 2 धावांची गरज नाही, तर खणखणीत दणदणीत चौकार षटकारांची बरसात या ठिकाणी झाली पाहिजे असं गोपीला त्याच्या टीमकडून सांगणं आहे. मोनीचा 3रा चेंडू असेल, 4था चेंडू सामना करतोय तो. गोपी सामना करतोय मोनीचा 4था चेंडू. पाहूया आपल्या संघासाठी करता, आणि हा मला वाटतं वाईड चेंडू, थोडासा खराब असा चेंडू. त्या खराब चेंडूचा दुसऱ्या संघाला फायदा होतो. 1 धावसंख्या वाढते संघाची धावसंख्या होते ती 36. 9 धावा 31 रन. 9 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. षटकार आणि चौकारांची आतषबाजी. मोनीच्याचा चेंडू पाहून आणि त्रिफळावाद. अतिशय सुंदर असं विकेट या ठिकाणी घेतलेले आणि मोनीशने. आणि या सामन्यामध्ये जवळजवळ पहिल्या षटकारामध्ये सामना पूर्ण फिरला होता, परंतु राहुल आणि मोनीश याने अप्रतिम गोलंदाजी करून अक्षरशः सामना जवळजवळ खेचून आणल्यागत झालेला आहे. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असतो. शेवटच्या चेंडूपर्यंत कोण जिंकेल हे सांगू शकत नाही. राहुलने अतिशय सुंदर आणि अगदी योग्य वेळी या ठिकाणी विकेट पटकावलेली आहे. फलंदाजाला त्रिफळाचीत केलेला आहे. नवीन फलंदाज येतोय तो अजय. गोठिवलीचा कॅप्टन आहेत ना दोघं पण. गोठिवलीचा कॅप्टन या लवकर. टॉच धारावीचा कॅप्टन या ठिकाणी धारावीचा आलेला आहे. तुम्ही या आणि टॉच उडून घ्या. अतिशय सुंदर मारलेला फटका, हवेत चेंडू पाहूया आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद. मोनीचं अतिशय टर्निंग पॉइंट असं हे षटक ठरलेलं आहे. 2 फलंदाज लगातार त्याने या ठिकाणी बाद केलेले आहेत. 7 चेंडू 31 धावा. आकाश 7 खूप मोठं लक्ष आहे. 7 चेंडू मध्ये 31 धावांचं लक्ष आहे. मोहनीशने अतिशय सुंदर या ठिकाणी आणि या ठिकाणी पुढच्या जी सामना होणार आहे त्याचं नाणेफेक या ठिकाणी होते. सन्माननीय कुदळे साहेब यांच्या हस्ते नाणेफेक होते. धारावे आणि गोठिवली या ठिकाणी नाणेफेक झालेली आहे. गोठिवली 11 यांनी नाणेफेक जिंकून
हॅलो हॅलो. त्यानंतर ह्यानंतरची होणारी मॅच देखील आपल्याला बघायला मिळेल. गोटवली विरुद्ध वाशी इंडियन्स धारावे ह्या दोन संघांमध्ये होणारी मॅच आपल्याला बघायला मिळेल. आणि या धारावे संघाने नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. त्यांचा निर्णय देखील आपल्यासोबत, माफ करा, गोटवली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि त्यांचा निर्णय देखील आपल्याला बघायला मिळेल. तर आपण सचिन दादा यांच्यासोबत देखील एक छोटासा संवाद देखील घालू, कारण त्यांच्या गावातले दोन खेळाडू नक्कीच ISPL 2026 मध्ये होणारी ही स्पर्धा पर्व तिसरे, तर दोन खेळाडू त्यांच्या गावातनं नक्कीच सिलेक्ट झालेत. एक विकी भोईर आणि त्याचबरोबर धीरज भोईर, हे दोन खेळाडू नक्कीच सिलेक्ट झाले. तर त्या दोन्ही खेळाडूंना आमच्या ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट जिल्हा अध्यक्ष यांच्या माध्यमातून दोघांना शुभेच्छा असतील. आणि आपण वळूया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा आपल्याला मॅच बघायला मिळाली. सेकंड मॅच नक्कीच दोन्ही टीमची दुसरी मॅच इथे आपल्याला बघायला मिळते. आणि यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न झाला. बॅटची एज, स्लाइस एज आणि कीपर नक्कीच चेंडू कलेक्ट करेपर्यंत 5 चेंडू आणि 26 धावांची गरज बॅटिंग करताना आपल्याला नक्कीच बघायला मिळतोय. सागर यावेळेस .1D येते. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो, एक सिंगल मिळतीये. तच बरं आमच्यासोबत आमचे CBDचे युवा नेतृत्व सिनूजी डॅनियल्स देखील इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. आपल्याला देखील विनंती असेल, आपण देखील स्टेजवरती स्थानपन्न व्हायचं. सिनूजी डॅनियल सर असतील, व्हाईट बॉल नक्कीच घोषित केला गेलाय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल आलाय आणि समीकरण थोडंसं बदललंय. 4 चेंडू आणि धावेंची गरज असेल. यावेळेस ब्लॉक होल पैचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न झाला. रनआउटची संधी फलंदाज बाद होतोय. तीन चेंडूंचा खेळ नक्कीच अजूनपर्यंत शिल्लक असेल. 3 चेंडूंवरती मोठे फटके खेळावे लागतील, पण सामना नक्कीच आपल्याला इथे बघायला मिळतो. आपल्याला उत्कर्ष 11 दिवा हे संघाकडे नक्कीच सामना आपल्याला बघायला मिळतं. पण मित्रांनो, क्रिकेट हे शेवटच्या चेंडूपर्यंत आपण सांगू शकत नाही. एखादा नो बॉल आला, त्याच्यावरती मोठा फटका आला, तर सामना नक्कीच बदलू शकतो. आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय प्रकाश. याच प्रकाशने मागच्या मॅचमध्ये 6 चेंडू आणि 20 धावेंची गरज असताना आपल्या संघाला सामना जिंकून दिला होता. तोच प्रकाश बॅटिंग करताना आपल्याला बघायला मिळेल. आणि चला, स्पंच स्पीडअप करायचं आपल्याला विनंती असेल. 3 चेंडू आणि 24 धावेंची गरज. यावेळेस फुल टॉस चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट झाली आहे आणि समीकरण बदललंय. 12 चेंडू आणि गरज असेल, माफ करा, 2 चेंडू आणि गरज असेल 23 धावेंची. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड फटका देखील येतो, एक सिंगल येते आणि धफलक पुढे सरसावतोय. एक चेंडू 22 धावांची गरज. यावेळेस मोठा फटका खेळला गेलाय, पण इथे सामना जिंकलाय. उत्कर्ष 11 दिवा टीमने नक्कीच मॅच जिंकली गेली आहे. आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. हार्ड लक सिद्धिविनायक रबाळे संघ, आपण देखील चांगला खेळ केला आणि ही स्पर्धा आपला देखील मनपूर्वक आभार असेल. गोटवली संघ आपला निर्णय कळवायचा आहे आणि निर्णयावरती अंमलबजावणी करायची आहे. गोटवली संघ
चला गोटवली संघ आपला निर्णय कळवा.